चला प्लीज वेळ घ्यायचा नाही. टीम आटोली मैदानाच्या आतमध्ये जात असताना राजेश बॅटची पोप्पी घेतली आहे. एक हार्ड हिटर आहे, एक बाहुबली आहे. सचिन पाटील देखील एक ब्रँड आहे. जर्सी नंबर 7 SP नावात पॉवर आहे. चला प्लीज स्पीडअप घ्या, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज फार एक्सपिरियन्स, भरपूर खेळलाय. पुराणा चावल लेजंड दीपक तो वाघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना दिसेल. बॉलिंग मार्क वरती आहे. छोटा पॅकेट आहे, पर साला बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गेम ऑन, लेग्स प्ले, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल आणि राजेशच्या बॅट मधून चौकार. 4 धावा पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल वरती 4 आल्या. चौकार पाहायला मिळाला. चला पहा, फीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतं, एक सिंगल जरूर मिळेल. घोषंगी क्षेत्रामध्ये हा बॉल जातोय. धावसंख्या धाव फलकावरती पहा. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. हलक्या हाताने घेऊन काढला राजेशचा बॉल, प्रॉपर टायमिंग नाहीये. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतं, चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. 6 रन स्कोर बोर्ड. मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे, झेलचा प्रयत्न, झेल ड्रॉप इथून आपल्याला पाहायला मिळतं. व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज दीपकला आपण पाहिलं. टीम कोरडेवाडी या टीम सोबत खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल. धावफलक 6 रन स्कोर बोर्ड, 6 धावा. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार आहे. 3 बॉलचा खेळ झाला. पुन्हा एकदा सरळ खेळून काढला बॉल, क्षेत्ररक्षक नसेल, बॉल निघून चाललाय. दन करत सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. पाच बॉल झाल्यात. 1 to go शेवटचा बॉल. बॉलिंग मार्क वरती दीपक. वेगळा टाकण्याचा प्रयत्न होता, बॉल जास्त बाहेर राहिला. वाईट बॉलचा इशारा. चांगली गोलंदाजी करणं भरपूर गरजेचं आहे मॅच मध्ये. नक्कीच धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. धावफलक 12. असं असतं नक्कीच. हा बॉल क्षेत्ररक्षक आहे, आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हलक्या हाताने खेळला, फिल्डर तिथे आहेत. एक धाव कंप्लीट. आणि फिल्डिंग मध्ये थोडंसं आपल्याला पाहायला मिळतं, चुकीचं क्षेत्ररक्षण, थोडंसं महागात ठरेल. आणि बघता बघता 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 14 या आकड्यावरती. एक मिनिट मॅच थांबवायची आहे. पंच ग्लव्स घालू नाही शकत, हे लक्षात घ्या. ग्लव्स ते कमिटीला विचारा. केबी विकास बने कमेडी.
एक मिनिट सचिन पाटील तुम्हाला मान्य आहे का? केबी कमिटी कुठे आहे? गणेश विकास बने टीमला प्रॉब्लेम आहे. एक मिनिट मॅच थांबवायची आहे. अरे केबी कुठे आहे? विकास बने कृष्णादादा कुठे आहेत? विकास बने काय डिसिजन? ग्लव्स घालून फिल्डिंग 2 धावाची पेनल्टी हे लक्षात घ्या. आता इथून पुढे कोणी देखील चुका करू नका मित्रांनो, कारण हा नियम आहे तो पाळावा लागेल. हे लक्षात घ्या सर्वांसाठी, तुमच्यासाठी नाही, हा सर्वांसाठी आहे. कारण जेव्हा फिल्डिंग करता तेव्हा तुम्ही ग्लव्स नाही घालू शकत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार. रडार मध्ये भेटलाय, पाठवलाय एमेझॉन स्टाईल, बॉल सीमा रेषा बार येतोय एसपीच्या बॅट मधून, खणखणीत दणदणीत षटकार. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 23 आणि स्कोरबोर्ड 23 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 चालू आहे आणि 2 बॉलचा खेळ झाला. 4 बॉल शिल्लक आहेत. ओ चांगला बॉल, चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर निघून चालला डॉट. प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाहीये इथे. नक्कीच चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. धावसंख्या फलकावरती 23 आणि स्कोरबोर्ड 23 धावा. 3 बॉलचा खेळ झाला, अजून 3 बॉल शिल्लक आहेत. स्पीडअप घ्या. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. एक मोठा फटका आल्यानंतर 2 बॉल डॉट गेलेत. हेच तर कमबॅक आहे क्रिकेटमध्ये, हेच तर क्रिकेटमध्ये जाणलं जातं. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 to go. मला पाहिजे, मला द्या. कसं काय संपेल? पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा बॉल स्टेप आउट होऊन फक्त ढगात बॉल सीमा पार येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मिळेल ती फक्त एक सिंगल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलक सिंगलला पुढे सरकली आहे 30. ती षटकाची सरासरी बघायला गेली तर 15. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजून 6 बॉलात किती धावा येतील? राजेश आणि सलामीची जोडी अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे.
लगेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मी त्या षटक क्रमांक 3 आहे. 5ला बॉल आहे, खोदून काढलाय अक्षरशः वन बाउन्स बॉल सीमा पार लॉंग ऑन बाउंड्री कव्हर करत असताना दोन्ही लॉंग ऑन आणि लॉंग ऑप्शन मधून बॉल सीमा पार निघत 4 धावांसाठी चौकार आधीच्या चेहऱ्यावरती असे जरूर आहे. आधीचा 35 टीम आहे. राजेंद्र सोरगे यांचा सुपुत्र कमी वयातले खेळाडू आहेत. यांनी जर चान्स या खेळाडूंना दिला तर फार मोठे होतील. निलेश आज कुठे मॅच होती तुमची? नक्कीच पाहायला मी इथं बॉल पाठवलाय. राजेश आ रहा है, तोड़ रहा है, फोड़ रहा है, सीमा रेषा पार येतोय षटकार. राजेश अगदी डेंजर आहे, घातक आहे. पुण्यावरून बिलॉंग केलंय. का केलंय? यासाठी केलंय. नक्कीच कुराड घेऊन आल्यासारखा खेळतोय. नक्कीच रोहित देखील आहे. आम्हाला सांगतायत रोहित हे सांगतायत चेन्नईवरून आलाय. नक्कीच धावसंख्या धावफलकावरती 40. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. चेन्नई कुठे, मुंबई कुठे, क्रिकेट वेडे आहेत हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. चेन्नईवरून बिलॉंग या स्पर्धेसाठी फक्त केलंय. काय झालं? सर्कलच्या नो असेल. नक्की जो डिसिजन आहे पण तो द्यावाच लागेल. लो बॉल. एकेचाळीस 41 41 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार आहे. हा बॉल खेळून काढला क्षेत्ररक्षक आज सीमा रेषेच्या बाहेर निघून चाललाय. बॉल बाउंड्री लाईन कव्हर करत असताना बिग 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 राजेश ठोकतोय, तोडतोय, फोडतोय. बॉल सीमा पार. झुकेगा नाही, ठोकेगा. कशाला घेतली बॅटची पप्पी? यासाठी घेतली आहे. चुम्बन कशासाठी घेतला बॅटचा? प्रेम आहे यार बॅट वरती तेवढं. पाहायला मिळेल इथून मैदानाच्या आतमध्ये इथून हलक्या हाताने घेऊ काढला. बॉल उडला, त्यानंतर फिल्डिंग आलाय. जोरदार फिल्डिंग, चांगली फेकी देखील झाली आपल्याला पाहायला मिळतं. बॅकअप असणं भरपूर गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा हा बॉल जास्त खराब. वाईट +1 2 धावा ऍड. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 50 ओलांडली. अतिशय चांगलं क्रिकेट. गोकुळ पार्टनरशिप पहा. 51 धाव्यांची क्वालिटी क्रिकेट आहे. एसपी एका बाजूला, राजेश बॉलिंग मार्क वरती गोलंदाज. हा बॉल टप्पा पडल्यानंतर निघून गेलाय. एक सिंगल इथून मिळेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलक 52 धावा. षटक क्रमांक इथून चालू आहे. तिसरं बॉल आतापर्यंत 4 झाले. 2 टू गो. टीम आटोली कुठे जाऊ नका, अजून एक संघ बाकी आहे तुमचा. आज देखील गुलाल होतोय की काय? धावसंख्या धावफलकावरती 52. 4 बॉल झालेत. किती झाले? 5. नो होता ना एक बॉल सर. एक नो होता आणि परत त्यानंतर एक वाईट आला. परफेक्ट. 2 बाकी आहेत ना. 2 बाकी आहेत. किती झाले? 4 झालेत. 5 52. एक मिनिट चेक करतो. पहिल्या बॉलवरती बाउंड्री, त्यानंतर नो +6 आला, त्यानंतर एक षटकार आला, त्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर वाईट +1 आली
आणि हा एक बॉल म्हणजे झाले बॉल 4. हा तो केला काउंट. दोनचा इथला 2 रन काढलेला काउंट झाला नाही एका बनचा. झालाय हाच काढलेला 2 रन झालेला काउंट केलाय. हा सिंगल पण केली डी मधली. 5 बॉल ओके. राजेशने मोजलेत ना. ओके 5 बॉल. बॅट्समन बोला तो बोला. आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन आहे. बॅट वरती राग काढायचा नाहीये राजेश कधी, कारण जी लक्ष्मी आहे तुझी तिने तुला भरपूर दिलं. तिने धावा दिल्यात. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मी ते वैयक्तिक खेळला 10 बॉल 31 मध्ये केली आहे राजेशनं. अगदी घणाघाती प्रहार. आता 18 बॉल आणि रन्स करायचे आहेत मॅच मध्ये. ते 53 धावा. थ्री.
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं इथून पहिल्याच बॉल वरती षटकार आला. हा आमचे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं इथून हा बॉल टफा पडल्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळेल डॉट बॉल आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे आणि हेच धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. अगदी क्वालिटी का असताना क्रिकेटमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल तयार. हा बॉल टफा पडल्यानंतर जरूर पाहायला मिळतं निघून चालला डॉट बॉल. आतापर्यंत बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल 4 बॉलचा खेळ झाला. टार्गेट फार मोठं आहे 53-53चं टार्गेट. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल अभिषेक. हा बॉल जरूर फक्त एकच धाव देऊन जाईल. त्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच असणार आहे श्री निनाई देवी गोकुळ आणि आई विठलाई देवी वाडी कोतावडे. दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच. या दोघांमध्ये टॉस इथे केला जाईल. प्लीज लगेच या. वेळेचं बंधन करणं भरपूर गरजेचं आहे. वेळ फार झाला 4:30 वाजलेत. नंतर पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळेल गॅप फार मोठी आहे. बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय सौकार. त्यानंतरची मॅच श्री निनाई देवी गोकुळ आणि आई विठलाई देवी वाडी कोतावडे. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचं लगेच. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा फार खर्च झाल्या 17. 12 मध्ये 36. 12 मध्ये 36 जास्त नाही आहेत. 12 बॉल 6 षटकार ठोकावे लागतील या मॅच मध्ये. 6 षटकार मारावे लागणार. वेलकम अक्की, तुमचं देखील सहर्ष स्वागत. ते देखील चांगला खेळाडू आहेत. टीम अमरक संघाची आपल्याला जरूर पाहायला मिळते. सतरा झालाय राजेश. 12 बॉल 36 पाहिजेत. आता चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये दिलाय. गोलंदाज वापरलाय. नाव त्या गोलंदाजाचं आहे विजय. आणि विजयी मिळवून देणार का आपल्या टीमला या मॅच मध्ये आपण जरूर बघणार आहोत. 12 बॉल 36 ची गरज ह्या मॅच मध्ये. आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतो हा बॉल नो बॉल आहे. नो बॉल घोषित केलाय. फक्त नोच बॉल असेल ना पण सर. नो फक्त नो. आणि वरतून फ्री हिट. अशी गोलंदाजी करणार मास थोडीशी जवळ येईल. फक्त पारायचे 6 षटकार. फक्त बोलून चालणार नाही. 6 षटकार म्हणजे अवघड आहे. हे आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आता समीकरण पाहायला मिळेल. विजय बॉलिंग मार्क वरती आहे.
पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार आहे. टॉस बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हलक्या हाताने घेऊन काढला. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. सिंगल याचं मिळेल. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच धाव मिळेल. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट नेहमी पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती 29 स्कोरबोर्ड. 20 धावा. विजयने पहिला बॉल न टाकल्यानंतर कमबॅक केलाय आणि दांडी गुल फलंदाज बाद. विकेटचा बदल फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. लागलाय धक्का. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉलिंग करत असताना गोलंदाज विजयी मिळू देणार आहे टीम गोकुळा. न्यू बॅटर पवन केने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पवन जर्सी नंबर 18. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आहे 29 स्कोरबोर्ड. 20 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2-4 बॉलचा खेळ झाला. 2 to go. 2 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार आहे आणि अजून एकदा निघून पहिला नो आला तर काय झालं. शेर अभी भी जिंदा आहे. टायगर अभी भी जिंदा आहे आणि इथून झालोय फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच वाडी कोथावडे आणि टीम गोकुळ या दोघांमध्ये आपण टॉस इथे करणार आहोत. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. अजय शिंदे यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. चला अजय शिंदे या तुमच्या हस्ते आपण. अरे अजय आज खुश आहे कारण आज ट्रॉफी आहे. आज गुलाल आहे. आज चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. टॉस त्यांच्या हस्ते आपण करणार आहोत. एका बाजूला टीम वाडी कोथावडे आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल आपण नक्कीच बघणार आहोत गोकुळ. टॉस कोणाच्या बाजूने आहे. टॉस गोकुळ जिंकलाय. डिसिजन काय. बॅट फर्स्ट. हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला. आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव जो कंप्लीट झाली आहे. एक सिंगल वरती समाधान मानावा लागेल. दुसरीचा देखील कॉल होता मात्र एकच धाव. षटक क्रमांक दुसरं संपलं. 12 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा आणि 6 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल आणि रन करायचे आहेत 32. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहेत सचिन पाटील यांच्या डोक्याच्या वरतून बॉल 1 बाउन्स निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय तो चौकार. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं. अजून 3 मॅच आहेत लक्षात घ्या. पहा वेळ भरपूर झाला. बहुतेक या पुढचे राऊंड 2-2 ओव्हरचे खेळायला लागतात की काय. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. निघून चाललाय डॉट. चांगली गोलंदाजी नवनाथ मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक राहिलाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 4 मध्ये 28 इथून करायचे आहेत. हा बॉल उंच गेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. झेल ड्रॉप झालाय.
क्रिकेटमध्ये झेल पकडणं फार गरजेचं. विकासने का सोडला. त्यानंतर 3 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. हे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 3 बॉल 27 अजून देखील करायचे आहेत. स्टेप आउट झालाय. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न थोडासा आणि इथून बॉल निघून चाललाय सीमावार. 1 धाव चौकार. मिळतील धावा 4. स्टेप आउट झाला होता. थोडीशी ताकद कमी पडली. नेक्स्ट मॅच वाडी कोतावडे आणि टीम निनाई देवी स्पोर्ट्स गोकुळ या दोघांमध्ये पाहायला मिळेल. राजेश जर्सी नंबर 2 बाहुबली ऑफ गोकुळ पुण्यावरून बिलॉंग. एक चेन्नईवरून बिलॉंग. एक बॉल निघून चाललाय की काय. क्षेत्ररक्षक आहेत. दोन्ही हात खुल्ले केले. टिपलाय जाईल फलंदाज बाद. बॉक्सर विजयने टिपलाय जाईल आणि इथून विकेटचं पतन. वंडर बॉय रोहित 1 बॉय 1 बॉल 23 ची गरज आहे मॅच मध्ये. चला प्लीज वेळ घेऊ नका. एका बाजूला विजय प्रॅक्टिस. त्यांना माहिती आहे इथून चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी तो संघ जरा जोमात होता. या वर्षी थोडासा कमी पडतोय. 1 बॉल 23 ची गरज आहे आणि इथून हा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सामना विजयी झालाय गोकुळ टीम. हार्ड लक उर्डेवाडी संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओ आ गया, ओ छा गया, ओ पुणे से भी आ गया, ओ राजेश सरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेलकम. याचा मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला. दीपक या यानंतर समालोचन संगीत आपल्याला पाहायला मिळेल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो राजेश सरला या मॅचचा हिरो, ज्या खेळाडूने 33 धावा बनवल्या बॅटिंग करत असताना, तो ठरलाय. तर विजय पण या तुमच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जरूर मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर करण्यात आल्या. त्यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. राजेश लगेच जायचं आहे. नेक्स्ट मॅच